स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तरीची शिमला मिरची. तर चला बनवूया तरीची शिमला मिरची. यासाठी मी 10 ते 12 पाकळ्या लसूण कुटून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 4 ढोबळ्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तर चला बनवूया शिमला मिरची. यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात मी थोडेसे तेल टाकत आहे. तेल गरम झाले की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. यामध्ये मी आता 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत. मोहरी तडतडली आहे. आता त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. लसूण छान लाल परतला की त्यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत. यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांद्याला आता आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी परतला की मग दाताखाली असा लागत नाही. आपला कांदा गुलाबी परतलेला आहे. आता त्यामध्ये आपण मसाले घालूया. यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल मिर्च पावडर, अजून अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हा घरी तयार केलेला मसाला आहे तो मी 1 चमचा घालत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. बघा व्यवस्थित परतून झालेले आहे. आता यामध्ये मी शिमला मिरची घालत आहे. शिमला मिरची पण छान त्यामध्ये परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे शिमला मिरची पण त्यामध्ये परतून घ्यायची आहे. बारीक गॅसवर 5 मिनिटं राहू द्यायची आहे. त्यावर आपण आता एक झाकण ठेवूया. एक 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर शिमला मिरचीला वाफवून घ्यायचं आहे.
हे बघा अशा प्रकारे परत एकदा आपण त्याला थोडंसं फिरवून घेऊया. आणि यामध्ये आता आपल्याला हवी असेल त्या प्रमाणात रशी तयार करण्यासाठी पाणी घालूया. यामध्ये मी साधारणतः 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. हे बघा भाजीला उकळी यायला लागली आहे. शिमला मिरची ताबडतोब लगेच नरम होते, त्यामुळे ती पटकन शिजते. हे बघा भाजीला उकळी यायला लागली आहे. आपण 1-5 मिनटं त्याला आपण झाकून ठेवूया. हे बघा भाजीला उकळी आलेली आहे छान प्रकारे. आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. मी अगदी थोडासा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचा थोडासा कूट असला तरी भाजीला घट्टपणा येतो आणि चविष्ट लागते. आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण 1-5 मिनटं भाजीला उकळी येऊन देऊ. हे बघा भाजीला छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता मी गॅसचा फ्लेम बारीक करत आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची रशीची भाजी तयार झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश रहा. श्री स्वामी समर्थ.